मध्यंतरापूर्वी आपण श्रवण केलं वालीच्या मृत्यूच्या पश्चात वालीने रामाला पहिल्यांदा अनेक दूषण दिली की अशा पद्धतीने तुम्ही मला जे मारलं ते योग्य झालं नाही आणि मी जे वागलो ते कसं बरोबर आहे हे धर्माच्या आधारे रामचंद्रांनी वालीला समजावून दिलं। सुग्रीवाला वालीच्या पश्चात राज्य मिळालं, परंतु ते राज्य मिळाल्यानंतर तो राज्य उपभोगामध्येच गुंग झाला, रामकार्याला विसरला। त्यामुळे लक्ष्मणाचा अनावर असा कोप त्याच्यावरती झाला। तारेने लक्ष्मणाला शांत केलं, सुग्रीवाने लवकरात लवकर मी साह्याला येईल असं अभिवचन दिलं। त्याप्रमाणे सुग्रीव सगळ्या वानरांना घेऊन रामचंद्रांना भेटायला आला। त्या दिशेला वानरांना पाठवण्यात आलं। पूर्व पश्चिम उत्तर दिशेला गेलेले सगळे वानर, उपदिशेंना गेलेले सगळे वानर सीतेचा शोध न लागल्यामुळे हात हलवत वापस आले। दक्षिण दिशेला जो वानरांचा समूह गेलेला होता त्या समूहाचा नेता अंगद आहे, मार्गदर्शक जांबवान आहेत आणि सूचक मारुतीराय आहेत। दिलेला कालावधी लोटल्यानंतर सुद्धा आपण सीतेचा शोध लावू शकलो नाही आणि म्हणून आता काही आपण अपयशी होऊन वापस जाण्यापेक्षा अंगद म्हणतो की आपण इथंच राहूत। आणि अंगदानेच असं म्हणल्यानंतर सगळ्यांनीच त्याची री ओढायला सुरुवात केली। त्यामुळे प्रयत्नापासून कार्यापासून सगळे दूर झाले। सगळ्यांनी उद्योग बंद केला, सगळे निरुद्योगी झाले आणि मारुतीरायांना हे काही योग्य वाटलं नाही। ते म्हणाले आपण जर अंगदाची समजूत काढली तर त्याच्या मागं परत सगळेजण प्रयत्नशील होतील। म्हणून अतिशय सुंदर असा उपदेश अंगदाला मारुतीरायांनी केलेला आहे। मारुतीराय म्हणतात अथ मेने ऋतम राज्यम हनुमान अंगदेन तथा ब्रुवति तारे तु ताराधिपतिवर्चसी अथ मेने ऋतम राज्यम हनुमान अंगदेन बुद्ध्या यष्टांगया युक्तम चतुर्बल समन्वितम चतुर्दश गुणम मेने हनुमान वालिन सुतम। म्हणजे अंगदा, तुझ्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीला असं कर्तव्य परांगमुख होणं शोभत नाही। तू 8 गुणांनी 4 प्रकारच्या बळाने आणि 14 प्रकारच्या उत्तम अशा गुणांनी युक्त आहेस। 8 प्रकारची गुणवती बुद्धी, 4 प्रकारचं बल आणि 14 प्रकारचे गुण तुझ्या ठिकाणी आहेत। आता बुद्धी ही अष्टगुणा असावी,
बुद्धीचे 8 गुण सांगितलेले आहेत. ज्यातला पहिला गुण आहे ऐकण्याची इच्छा. त्याच्यानंतर ऐकणं, ऐकून समजून घेणं, समजून आचरणामध्ये आणणं, विचार करणं आणि विचार करून तात्पर्य काढून घेणं. बुद्धीचे 8 गुण आहेत. पहिल्यांदा ऐकलं पाहिजे, ऐकण्याची इच्छा केली पाहिजे. चांगलं ऐकण्याची इच्छा झाली की मनुष्य ऐकतो. ते जर ऐकणं उत्तम प्रकारे लक्षपूर्वक असेल तर त्यातून बोध ग्रहण करता येतो आणि तो प्राप्त झालेला बोध तो आचरणामध्ये आला पाहिजे. निरंतर उहापोह करत राहिलं पाहिजे. बुद्धीचे 8 गुण सांगितले. त्यानंतर 4 प्रकारचे उपाय शास्त्राने सांगितले आहेत शत्रूला वश करायचे. साम, दाम, दंड आणि भेद. किंवा शत्रूला वश करण्याकरता 4 प्रकारच्या बळाची, काही लोक असं म्हणतात की हे 4 प्रकारचं बळ आहे शत्रूला वश करायचं. किंवा बाहुबल, मनोबल, उपायबल आणि बंधुबल या 4 बळाने शत्रूला वश करता येऊ शकतं. बाहुबल म्हणजे स्वतःचं सामर्थ्य, आपल्या पराक्रमाने शत्रूला वश करणं. काही वेळा कसं असतं की मनुष्य आपल्या मनोबलावर सुद्धा यशस्वी होऊ शकतो. एक कथा सांगितली जाते की एका देशावर शत्रूने आक्रमण केलं. आता ज्या परशत्रूने ज्या देशावर आक्रमण केलंय, शत्रूपेक्षा त्या देशाचं सैन्यबल अगदी कमी होतं. त्यांच्याकडे युद्धसामग्री कमी होती, सैन्य कमी असल्यामुळे, युद्धसामग्री कमी असल्यामुळे देशाचे सगळे सैनिक काय म्हणू लागले, म्हणे आपण अगदी कमी आहोत, शत्रूची सेना खूप मोठी आहे, आणि आपण ह्या युद्धामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, आपण जिंकू शकत नाही, पण लढायला जाऊन मरायला कशाला मरायचं, त्यापेक्षा आपण शत्रूला शरण जाऊ. त्या देशाचा जो सेनापती होता, त्या सैन्याचा जो अधिपती होता, तो मात्र अतिशय शूर होता. त्याला वाटलं मरायचं पण शत्रूला शरण जायचं नाही. परंतु आपल्याला एकट्याला किती वाटून काय उपयोग, आपल्यासोबत आपलं सैन्य पाहिजे. म्हणून त्याने एक युक्ती केली. सकाळी सगळं सैन्य एकत्र आल्यानंतर तो आपल्या सगळ्या सैन्याला म्हणाला की मला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये ह्या युद्धामध्ये आपण यशस्वी होणार आहोत असं मला सूचना मिळालेली आहे स्वप्नातून. तो म्हणतो एका देवतेने मला संकेत दिलाय स्वप्नातून. म्हणे माझ्याकडे एक नाणं आहे, त्या नाण्याला एका बाजूला आपल्या देशाचं, एका बाजूला चिन्ह आहे आणि एका बाजूला रकमेचं चिन्ह आहे, जी चलन.
ज्या रुपयाचं असेल ते त्याप्रमाणे. ते म्हणे मला स्वप्नातून असा संकेत मिळालाय की ते नाणं वर टाकल्यानंतर खाली पडताना समजा आपल्या देशाचं चित्र असलेली बाजू जर वर आली तर आपण निश्चितच यशस्वी होणार आहोत, असा संकेत मला स्वप्नातून मिळालेला आहे. आपण काय करू, आपण टॉस करून बघू. जर मला देवतेने सांगितलं स्वप्नामध्ये की देशाची बाजू जर वर आली, देशाचं चित्र जर वर आलं तर निश्चितच आपल्याला यश मिळणार आहे. देवतेने मला तसा आशीर्वाद दिला आणि त्याने ते नाणं वर टाकलं, देशाचं चित्र असलेली बाजू वर आली. आता सैन्यामध्ये उत्साह संचारला, म्हणे देवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळालाय, आता आपल्याला काय अशक्य आहे. आणि उत्साहाने सगळं सैन्य युद्धाला गेलं आणि अत्यल्प असलेल्या त्या सैन्याने शत्रूचा सैन्य भरपूर मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये होतं, परंतु पराभव केला. राजाने त्या सेनापतीचा सत्कार केला. म्हणे ते नाणं मला दाखव बरं. त्याने राजाला नाणं दाखवलं. तिथे दोन्ही बाजूला देशाचं चित्र होतं. मला काय सांगायचं आहे की तो यशस्वी कशावरती झाला, तर तो केवळ उत्साहावरती यशस्वी झाला. उत्साही व्यक्तीला या जगामध्ये काहीही अशक्य असत नाही. सोत्साहानां नास्त्य साध्यो नराणाम अग्निः काष्ठात् जायते मध्यमानात. बघा, लाकूड जर लाकडावरती घासलं तर अग्नी निर्माण होतो. भूमिस्तोयम खन्यमाना ददाती, खणत गेलं तर पृथ्वी सुद्धा पाणी देते. उत्साही प्रयत्नशील व्यक्तीला या जगामध्ये काहीही अशक्य असत नाही. त्याला सगळे मार्ग आपोआप खुले होतात. तेव्हा शत्रूला वश करण्याचं यशस्वी होण्याचं दुसरं बळ आहे ते म्हणजे मनोबल. त्याच्यानंतर तिसरं बल सांगितलं उपाय बल. युक्ती प्रयुक्तीने शत्रूला खिंडीमध्ये गाठून शत्रूला पराभूत करणं, उपाय बल. आणि चौथं बळ सांगितलंय बंधुबळ, म्हणजे आपल्या पराक्रमी मित्राच्या साह्याने शत्रूचा निपात करणं. म्हणजे बुद्धीचे 8 गुण आहेत आणि यशस्वी होण्याकरता हे 4 बळ आवश्यक सांगितलेले आहेत. 14 उत्तम गुण सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये देशकालाचं ज्ञान, दृढता, क्लेश सहन करण्याची बुद्धी म्हणजे क्षमता, विषयांचं ज्ञान, चतुरता, उत्साह, बल, उत्तम व्यक्तीशी केलेली मंत्रणा, ती केलेली मंत्रणा गुप्त ठेवणं, परस्पर विरुद्ध न बोलणं, शूरता, आपल्या शक्तीचं ज्ञान, कृतज्ञता, शरणागत वत्सलता, अमर्षशीलता आणि गंभीरता, स्थिरता, हे उत्तम 14 गुण सांगितलेले आहेत. ज्या व्यक्तीच्या बुद्धीमध्ये 8 गुण असतात, या 8 गुणांची ज्याची बुद्धी असते त्याचप्रमाणे 4 बळांनी जो युक्त असतो आणि या 14 गुणांनी जो संपन्न असतो त्या व्यक्तीला कधीही अपयश मिळत नाही. आणि आपण जर प्रयत्नशील राहिलो तर निश्चितच आपण यशस्वी होऊ, कारण प्रयत्नशील व्यक्तीला अपयश कधीही येत नाही. 3 प्रकारचे लोक असतात, मी यापूर्वी सांगितलं. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. कनिष्ठ व्यक्ती एखादं कार्य सुरू करण्यापूर्वी त्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचतो.
तो म्हणतो की या अडचणींमुळे माझं कार्य पूर्णत्वाला जाणार नाही, मग मी सुरुवात करून काय करू. मध्यम व्यक्ती म्हणतो की विघ्न अडचण आल्यावर मग बघूत, जोमाने सुरुवात करतो, परंतु अडचण आल्यावर विघ्न आल्यावर आपलं कार्य अर्धवट सोडतो. परंतु उत्तम व्यक्ती तोच आहे की जो सातत्याने प्रयत्नशील राहून येणाऱ्या संकटांवरती अडचणींवरती मात करून जो नेहमी प्रयत्नशील असतो त्याच व्यक्तीला यश प्राप्त होत असतं. तेव्हा आपण प्रयत्नशील राहूत. इथे राहून उपयोग काय? तुम्हाला वाटतंय का की इथं राहिल्याने तुम्ही रामापासून सुरक्षित राहाल, इथे राहिल्याने तुम्ही सुग्रीवापासून सुरक्षित राहाल? असं जगामधले कोणतंही स्थान नाही की ज्या स्थानी रामचंद्राचा बाण जाऊ शकत नाही. त्यामुळे उद्योगी व्हा, प्रयत्नशील व्हा, यश आपल्याला आपोआप मिळेल. मारुतीरायांनी परत एकदा या सगळ्यांची समजूत काढली आणि हे सगळे आले समुद्रापर्यंत. आपण सांगितलं त्याप्रमाणे समुद्रापर्यंत आले आणि अथांग समुद्र पाहिला. म्हणे आता कुठं शोधावं, आता तर शेवट आला, समुद्रापर्यंत आपण आलो. म्हणे यापूर्वी आपण विचार करत होतो की तिथंच आपण राहू, परंतु आता आपण विचार करूत की एवढा प्रयत्न करून सुद्धा आपल्याला यश मिळालं नाही तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे. तेव्हा आता आपण इथेच अन्न जलाचा त्याग करून, कारण रामकार्याला आपण प्रभू रामचंद्रांकरता आपण उपयोगाला आलो नाही, रामकार्य आपण करू शकलो नाही, मग आपलं जीवन व्यर्थ आहे, आता जगून काही उपयोग नाही. त्यामुळे ते सगळे अंगदाच्या सह सगळे वानर म्हणू लागले की आता आपण इथेच अन्न जलाचा त्याग करून आपल्या प्राणांचा त्याग करायचा, आता मरायचं. तिथे जटायूचा संपाती नावाचा भाऊ होता, ज्याचे पंख जळालेले होते. जटायू आणि संपाती हे दोघं एकमेकांचे भाऊ, हे भाऊ दोघांचा एकमेकांवरती खूप प्रेम, दोघांचा पराक्रम सुद्धा होता. आणि तारुण्यामध्ये आपला पराक्रम सिद्ध करण्याकरता, व्यक्त करण्याकरता, प्रकट करण्याकरता म्हणून सूर्याच्या जवळ ते जाऊ लागले. जसं जसं सूर्याच्या जवळ जाऊ लागले तसं तसं त्या दोघांचंही शरीर भाजू लागलं सूर्याच्या योगाने. आणि सूर्याच्या त्या तेजाने जटायू पेक्षा, संपातीपेक्षा सूर्याचं ते प्रखर तेज त्या संपातीपेक्षा जटायूला सहन होत नव्हतं. आणि म्हणून आपल्या भावाच्या प्रेमाखातर या संपातीने जटायूच्या शरीरावरती आपले पंख धरले. त्याच्यामुळे काय झालं की एकदम साक्षात ते प्रखर तेज त्या जटायूला लागलं नाही, त्याला बाधक झालं नाही, परंतु संपातीला मात्र ते बाधक झालं. त्यामुळे त्याचे पंख जळले आणि तो इथे येऊन पडलेला होता. बरं, आता त्याला पंख नसल्यामुळे कुठं जाता येत नव्हतं आणि म्हणून त्याला दररोज काही आपली शिकार वगैरे मिळायचं नाही, खायला काही मिळायचं नाही. या सगळ्या प्रायोपवेशनाला बसलेल्या वानरांना त्याने पाहिलं. तो म्हणाला बरं झालं, आता नाहीतरी हे मरायलाच बसलेले आहेत, तेव्हा आता बरेच दिवस आपली अगदी उत्तम व्यवस्था होईल अशी त्या संपातीला वाटत होतं. त्यांनी तशी
इच्छा व्यक्त केली, ते सगळे म्हणतात की बाबा रे, नाहीतरी आम्ही मरणारेच आहोत, मारायलाच तयार झालेलो आहोत, तेव्हा क्षणभंगूर असलेला हा देह जर तुझ्या उपयोगाला येत असेल तर चांगलंच होईल, म्हणे तू आम्हाला खात राहा. म्हणे खरोखर बोलता बोलता त्या संपातीशी ते म्हणतात की खरोखर आमचं जीवन व्यर्थ आहे, आमच्यापेक्षा तो जटायू बरा, ज्याने रामाकरता सीता रक्षणाकरता आपले प्राण दिले म्हणतात. आणि हे ऐकलं, आपल्या भावाची ती मृत्यूची खबर कानावरती पडल्याबरोबर तो कसा झाला, ती सगळी घटना कळाल्याबरोबर या संपातीला रावणाचा भयंकर राग आला. तो म्हणतो की माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला मला सुद्धा घेतला पाहिजे, परंतु पंख नसल्यामुळे मी काही साक्षात तो बदला घेऊ शकत नाही, परंतु मी तुम्हाला साह्यभूत होतो. म्हणजे माझी दृष्टी तीक्ष्ण आहे. 100 योजन उल्लंघून असलेल्या समुद्रामध्ये रावणाची लंका आहे आणि त्या लंकेमधल्या अशोकवनामध्ये एका वृक्षाखाली रावणाने सीतेला ठेवलेलं आहे. तेव्हा तुमच्यापैकी जो वीर पुरुष असेल त्या वीर पुरुषाला समुद्र उल्लंघून त्या लंकेमध्ये प्रवेश करावा लागेल, लंकेमध्ये सीतेला जाऊन भेटावं लागेल, तिची परिस्थिती पाहावी लागेल, तिच्या परिस्थितीचं वर्णन रामाला करावं लागेल, म्हणजे राम सीतेकरता म्हणून धावून येतील. तेव्हा कोण जाईल पहा म्हणून संपातीने वानरांच्या साह्याने तिथे जटायूच्या प्रीत्यर्थ पिंडदान केलं, श्राद्ध केलं, त्याच्या प्रीत्यर्थ त्याच्या प्रीत्यर्थ तर्पण आदी सगळ्या गोष्टी केल्या. आणि आता सगळे वानर आता समुद्र उल्लंघून त्या लंकेमध्ये कसं जायचं याचा विचार करू लागले. मग प्रत्येक जण, अंगद म्हणतो की कोण जाऊ शकतं, मग प्रत्येकाने आपापलं बळ सांगा. कोणी म्हणालं मी 10 योजन जाऊ शकतो, कोणी म्हणालं मी 20 योजन जाऊ शकतो, कोणी म्हणालं मी 30 जाऊ शकतो, कोणी म्हणालं मी 40 जाऊ शकतो. अंगद म्हणाला मी फक्त जाऊ शकतो, परंतु येण्याचं सामर्थ्य माझ्याकडे राहीलच, हे काही मी म्हणजे मी येऊही शकणार नाही असं नाही, येऊही शकेल, परंतु मी ते खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. आता ते म्हणाले मग आपल्यापैकी कोण जाईल. जांबुवान म्हणतात अंगदाला, तू जाऊ येऊ शकणारा जरी असलास तरी मी तुला जाऊ देणार नाही, कारण तू युवराज आहेस. लाख मेले तरी चालेल, परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. तू युवराज आहेस, तू जाऊ शकणार असलास तरी मी तुला पाठवणार नाही. परत म्हणाले मग परत ये रे माझ्या मागल्या, परत आता जावं कसं, हे कार्य करावं कसं, म्हणजे सीतेचा शोध काही आपल्याला होणार नाही, मग आपल्या जगण्याला काय अर्थ आहे. परत सगळे प्राणत्यागा करता म्हणून प्रवृत्त झाले. ह्या सगळ्यामध्ये मारुतीराय मात्र बाजूला अगदी निर्विकार बसलेले होते, समुद्राकडे पाहत, चेहऱ्यावरती काही हावभाव नाही, अगदी निर्विकार बसलेले होते. आणि त्या सगळ्या चिंतित असलेल्या त्या सगळ्या वानरांना वृद्ध असणारे असे ते जांबुवान म्हणतात की हा अथांग समुद्र उल्लंघून जाण्याचं सामर्थ्य म्हणजे एकाच व्यक्तीच्या ठिकाणी आहे, ते म्हणजे हे मारुतीराय आहेत. मारुतीरायाच्या जवळ येतात आणि मारुतीरायांना म्हणतात की बाबा रे, तू काही सामान्य नाहीस, म्हणजे ह्या अथांग समुद्राला उल्लंघून जाण्याचं सामर्थ्य तुझ्याच जवळ आहे. तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान.
सूर्योदयी हा वीर जन्मला, त्रिशत योजनेन भी उडाला, समजून या फळ रविबिंबाला, धरू गेला भास्वन. अरे तू काय सामान्य समजलंस का? तुला तुझं सामर्थ्य अतुलनीय असं तुझं सामर्थ्य आहे. अभ्युत्थितंच ततः सूर्यम बालो दृष्ट्वा महावने, फलंचेती जिदृक्षत्वम उत्प्लुप्त्याप्युत्पतो दिवम, शतानि त्रीणि गत्वाथ योजनानां महाकपे. जन्माला आल्या आल्या सूर्योदय होत होता, अरुणोदय झालेला होता. लालबुंद असलेला तो सूर्य, पण या हनुमंताला तो सूर्य फळासारखा वाटला. आणि म्हणून आकाशाला लागलेलं ते सूर्यरूपी फळ खाण्याकरता म्हणून या हनुमंताने म्हणजे या मारुतीने, वायुपुत्राने आकाशामध्ये उड्डाण केलं. किती दूर गेला? 300 योजनेनं भी उडाला. जो जन्माला आल्या आल्या 300 योजन आकाशामध्ये उड्डाण करून जो 300 योजन पर्यंत गेला, सूर्याच्या जवळ गेला, त्याला 100 योजनाचं समुद्र काय कठीण आहे. आता तर तू तरुण आहेस, बालपणीचं तुझं हे बळ आहे. जेव्हा तू सूर्याला पकडलंस तेव्हा सगळ्या देवता या अतिशय चिंताग्रस्त झाल्या. आणि म्हणून सूर्याला तुम्ही सोडावं, तू सोडावं ह्याकरता इंद्राने तुझ्यावरती आपल्या वज्राचा आघात केला. त्या वज्राच्या आघाताने तुझ्या हनुवटीला जखम झाली आणि त्या योगे तुला हनुमान हे नाव प्राप्त झालेलं आहे. आणि जेव्हा तू बेशुद्ध पडलास इंद्राच्या त्या देवेंद्राच्या वज्राघाते, जरा दुखापत होय हनुते. जेव्हा तू बेशुद्ध झाला, जखमी झालास, तेव्हा वायुदेवतेला भयंकर राग आला. थांबे तो गतिमान, आणि नेहमी वाहणारा तो वारा जो आहे तो थांबला. त्यामुळे सगळं त्रैलोक्य कासावीस होऊ लागलं. शेवटी सगळ्या देवता वायुदेवतेच्या जवळ आल्या आणि सगळ्या देवतेंनी वायुदेवतेची क्षमा मागितली आणि सगळ्या देवतेंनी वायुदेवतेची समजूत काढली. निरनिराळ्या देवतेंनी निरनिराळे आशीर्वाद तुला दिलेले आहेत. छत्रन छेदिल या समरांगणे, विष्णुवराणे इच्छा मरणी. कोणतंही शस्त्र तुला बाधू शकणार नाही. भगवान महाविष्णूंच्या आशीर्वादाने तुला इच्छामृत्यूची स्थिती प्राप्त झालेली आहे. तेव्हा साक्षात वायुदेवतेचा तू पुत्र आहेस. मनाचा तुझा वेग आहे, वाऱ्याचा वेग आहे, इंद्रियांवरती निग्रह करणारा तू आहेस. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. अतिशय बुद्धिमान आहेस, अतिशय चतुर आहेस, हजर जबाबी आहेस. तेव्हा तू निश्चितच सीतेचा शोध घेऊ शकतोस. सीतान्वेषणाचं कार्य अगदी उत्तम प्रतीने तू करू शकतोस. जांबुवानाने मारुतीरायांना हे सगळं सांगितलं, त्यांच्या ठिकाणी उत्साह निर्माण केला आणि महाकाय विशाल रूप मारुतीरायांनी त्या ठिकाणी घेतलं. आणि मारुतीराय अति उत्साहामध्ये म्हणाले जांबुवानाला की मी आता काय करू सांगा, रावणाला मारून येऊ का, सीतेला घेऊन येऊ का. ते म्हणे जसा कार्यपूर्ती करता उत्साह लागतो तसा तो अति उत्साह सुद्धा चांगला असत नाही. त्यामुळे सुद्धा कार्यामध्ये विघ्न येतं.
म्हणजे जेवढं सांगितलंय तेवढंच करू, सीतेचा शोध घे. कारण सीतेला जर तू आणलंस, रावणाला जर तू मारलंस, तर त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या कीर्तीला बट्टा लागण्याची शक्यता आहे. कारण सीतेला जर पराक्रमाने रामानेच मिळवलं तर जगामध्ये रामाची कीर्ती आणखीन अजरामर होईल. त्यामुळे तू असं कोणतंही कृत्य करू नकोस की ज्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या कीर्तीला काही कलंक लागेल, त्या कीर्तीला दूषण लागेल. असं कोणतंही कृत्य करू नकोस. योग्य पद्धतीने सीतेचा शोध घेऊन ये. जांबवानाने मारुतीरायांना सांगितलं आणि मग जांबवानाचा आशीर्वाद घेऊन मारुतीरायांनी आता समुद्रावरती, समुद्राच्या आकाशमार्गाने, समुद्रावरील आकाशमार्गाने लंकेकडे उड्डाण केलं. मारुतीराय आता लंकेकडे निघालेले आहेत आणि लंकेकडे मारुतीराय निघाले असता समुद्रामध्ये जो मैनाक नावाचा पर्वत होता, त्या पर्वताला असं वाटलं की आपण मारुतीरायांचं आतिथ्य केलं पाहिजे. याचं कारण म्हणजे तो मैनाक पर्वत म्हणतो की माझं आश्रय आहे समुद्र आणि माझं आश्रय असलेल्या समुद्राला निर्माण केले रामाच्या पूर्वजांनी, सगर पुत्रांनी. पृथ्वीवरती घोड्याचा शोध घेत असताना, पित्याचा यज्ञाश्व शोधत असताना पृथ्वीवरती त्यांना सापडला नाही, म्हणून त्यांनी पृथ्वीला खोदून पाताळामध्ये प्रवेश केला. खोदल्यानंतर जो खड्डा पडला गेला, त्या खड्ड्यामध्ये जे पाणी साचलं गेलं त्या पाण्याला सागर म्हणलेलं आहे. तेव्हा सगर पुत्रांमुळे हा समुद्र निर्माण झाला आणि तो समुद्र माझं वसतिस्थान आहे, आश्रयस्थान आहे. तेव्हा ज्यांच्यामुळे मला आश्रय समुद्राच्या रूपामध्ये मिळाला, त्या सगर पुत्राच्या वंशजाचं रामाचं कार्य करण्याकरता हा वीर जात असल्यामुळे आणि ह्या वीराचा पाहुणचार करणं माझी जबाबदारी आहे असं त्याने तशी आतिथ्य करण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणे काही काळ तुम्ही माझ्या पर्वतावरती विश्रांती घ्या, इथं थांबा, या पर्वतावरती असलेली फळं वगैरे सेवन करा, मला तुमचा पाहुणचार करू द्या आणि मग तुम्ही पुढे जा. त्या मैनाक पर्वताने प्रार्थना केली. परंतु मारुतीराय म्हणतात की जोपर्यंत रामकार्य मी संपन्न करणार नाही, सीतेचा शोध घेणार नाही, तोपर्यंत मी काही कुठे खाऊ पिऊ शकत नाही. त्यामुळे मी तुमचं आतिथ्य काही स्वीकारू शकत नाही. परंतु तरीसुद्धा आतिथेय असलेल्या त्या मैनाक पर्वताचा अपमान होऊ नये याकरता मारुतीरायांनी फक्त आपल्या पायाचा अंगठा त्या पर्वतावरती फक्त एक क्षण फक्त टेकवला, म्हणजे विश्रांती घेतल्यासारखं त्याला. आणि मग मारुतीराय जे आहेत हे पुढे निघाले. मारुतीराय पुढे निघाले तेवढ्यात देवतेंना असं वाटलं की सीतेचा शोध घेण्याकरता म्हणून हा वीर चाललाय, परंतु ह्या वीराकडे ते सामर्थ्य आहे का, त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे का. आणि म्हणून मारुतीरायांची बुद्धिमत्ता, त्यांचं सामर्थ्य, त्यांचं चातुर्य या सगळ्याची परीक्षा घेण्याकरता म्हणून त्यांनी सुरसा नावाच्या एका स्त्रीला आज्ञा केली. सवै दत्तवर्ष्य ततो देवा सगंधर्वा सिद्धाश्च परमर्षयः अब्रुवन सूर्यसंकाशाम सुरसाम नागमातरम. सुरसा नावाच्या नागमातेला त्यांनी देवतेंनी आज्ञा केली, म्हणे तुम्ही या व्यक्तीची परीक्षा पहा
आणि मारुतीरायांची परीक्षा पाहण्याकरता म्हणून आ वासून ती सुरसा तिथे समुद्रामध्ये थांबली. मारुतीराय जाऊ लागले. बघा, त्या सुरसेने मारुतीरायांच्या सावलीनेच मारुतीरायांना पकडलं आणि मारुतीरायांना म्हणते, कुठं चाललायस? मारुतीरायांनी सांगितलं की असं असं रामकार्य करण्याकरता, सीतेचा शोध घेण्याकरता मी चालले. म्हणे इथून कुठं जायचं नाही, देवतेंनी मला इथं राहायला सांगितलंय आणि देवतेंनी मला सांगितले की इथे जो येईल त्याला खाऊन तू तुझं पोट भर, तेव्हा तू माझं भक्ष्य आहेस. म्हणे इथून तू कुठे जायचं नाही, जायचंच असेल तर तुला माझ्या पोटात जावं लागेल, तोंडात जावं लागेल, दुसरीकडे कुठे तुला जाता येणार नाही. मारुतीराय म्हणतात की म्हणजे माते, मला तुम्ही आत्ता जाऊ द्या, मी आता लंकेमध्ये जातो, सीतेचा शोध घेतो, सीतेचा शोध घेऊन तो निरोप मी रामाला देतो आणि रामाकडून परत इथं वापस येतो, मग तू मला खा. परंतु आत्ता मला खाऊन रामकार्यामध्ये विघ्न आणू नकोस, कारण माझ्याशिवाय दुसरा कोणी रामकार्य करू शकणार नाही. ती काही ऐकायला तयार नाही. ते म्हणे नाही नाही, मी काही तुला कुठे जाऊ देणार नाही, तुला जायचं तर माझ्या पोटात जावं लागेल, तुला जायचं तर माझ्या तोंडात जावं लागेल. तो म्हणतो ठीक आहे, मी जर तुमच्या तोंडामध्ये जाऊन वापस आलो तर तुम्ही मला जाऊ द्याल का? ती म्हणते माझ्या तोंडात गेल्यावर तू वापस कसा येशील? म्हणजे त्याचं तुम्हाला काय, मी तुमच्या तोंडातून वापस आलो तर मला गुपचूप जाऊ द्याल का? म्हणे काही हरकत नाही. मग तो म्हणाला ठीक आहे, तुम्ही तोंड उघडा. मम भक्ष्य प्रदिष्टस्त्वम एव मुक्त्वा हनुमता सुरसा कामरूपिणी अब्रवीत नाते वर्ते माम कश्चिदेश वरो मम एव मुक्त हनुमांस्त ततः क्रुद्धस्त्रिंशत् योजनमायतः. मारुतीराय म्हणाले ठीक आहे, तिने आ केलेला होता, परंतु मारुतीरायांनी काय केलं तर आपलं शरीर तिच्या मुखापेक्षा मोठं केलं, तिच्या तोंडापेक्षा आपलं शरीर मोठं केलं. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं तर काय झालं तर तोंडापेक्षा घास मोठा झाला. आता तिने आपलं तोंड मारुतीरायांनी जेवढं मोठं केलेलं होतं त्याच्यापेक्षा जास्त मोठं केलं. आता मारुतीराय परत तिच्या तोंडापेक्षा लहान झाले. मारुतीरायांनी आपलं आणखीन शरीर वाढवलं, तिनेही आणखीन आपलं तोंड मोठं केलं. असं करता करता भरपूर मोठं तोंड करायला मारुतीरायांनी तिला लावलं आणि अकराळ विक्राळ भरपूर मोठं तिचं तोंड झाल्यानंतर पटकन मारुतीरायांनी सूक्ष्म रूप घेतलं आणि तिच्या तोंडामध्ये जाऊन वापस आले. म्हणे आलो की नाही, म्हणे आता जाऊ देशील की नाही. आणि मग ती मारुतीरायांची बुद्धिमत्ता पाहून तिलाही अतिशय आनंद आला. ती म्हणते देवतेंकडून तुमच्या चातुर्याची परीक्षा पाहण्याकरता, तुमच्या चातुर्याची बुद्धिमत्तेची परीक्षा पाहण्याकरता म्हणून मी आलेले होते. म्हणजे तुमच्यासारखा चतुर पुरुष, तुमच्यासारखा बुद्धिमान व्यक्ती या जगामध्ये कोणी नाही आणि निश्चितच तुम्ही यशस्वी होणार आहात. सुरसेचा आशीर्वाद घेऊन मारुतीराय समुद्र उल्लंघून लंकेमध्ये आले आणि सूक्ष्म रूपाने लंकेच्या आता लंकेमध्ये प्रवेश करणार. एवढ्यात ती जी लंका म्हणजे ती नगरी जी देवीच्या रूपामध्ये होती तिने मारुतीरायांना अडवलं. म्हणजे चोरासारखं माझ्या मध्ये प्रवेश करणारा, लंकेमध्ये येणारा तू कोण आहेस? मारुतीराय म्हणाले मला जाऊ दे. ती काय ऐकायला तयार नव्हती. मारुतीरायांनी तिला मुष्टीप्रहार केला, बुक्की मारली, त्याचबरोबर ती रक्त ओकू लागली आणि तिला आठवलं ब्रह्मदेवांनी तिला सांगितलेलं होतं की रावणाच्या जाचातून मुक्त तू केव्हा होशील,
जेव्हा एखाद्या सीतेच्या शोधामध्ये आलेल्या मारुतीरायांकडून तू जखमी होशील तेव्हा तिची ही परवानगी मिळाली. म्हणे माझ्या मुक्ततेचा काळ, माझ्या मुक्ततेचं द्वार तुमच्या येण्याने आज उघडलेलं आहे. त्यामुळे अगदी आनंदाने तिने हे मारुतीरायांना लंकेमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली. आणि सीतेचा शोध घेत घेत मारुतीराय लंकेमध्ये सगळीकडे फिरू लागले. रावणाच्या असंख्य महालांमध्ये मारुतीराय चाललेले आहेत. अनेक राक्षसांची घरं मारुतीराय पाहत चाललेले आहेत. प्रत्येक घरामध्ये जावं, अगदी सगळीकडे डोकवावं, सगळीकडे पाहावं, आणि डोकावून सगळीकडे पाहून सगळीकडे सीतेचा शोध घ्यावा. जी घरं मारुतीरायांनी पाहिली ती घरं कशी होती त्या सगळ्यांचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. भवनात भवनम गच्छन् ददर्श कपिकुंजरः विविधाकृतिरूपाणि भवनानि ततस्ततः शुश्राव रुचिरं गीतं त्रिस्थानस्वरभूषितं वर्धमान गृहेश्चापि सर्वतस्सु विभूषितैः सिताभ्रसन्दृशैश्चित्रैः पद्मस्वस्तिक संस्थितैः. निरनिराळी घरं, त्या घरांची निरनिराळी नावं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये पद्म नावाची घरं पाहिली, स्वस्तिक नावाची घरं पाहिली. मग पद्म स्वस्तिक या घरांचं परिचय तिथे दिलेला आहे. कोणत्या घराला पद्म म्हणलेलं आहे, कोणत्या घराला स्वस्तिक म्हणलेलं आहे. तर चतुशालम चतुर्द्वारम वराह मिहिर नावाच्या ग्रंथामध्ये हा वराह मिहिर नावाचा ग्रंथ ज्यांचा आहे ते राजा विक्रमाच्या दरबारातले विद्वान होते. राजा विक्रमाच्या दरबारामध्ये जे नवरत्न होते त्यामध्ये जे एक विद्वान होते त्यांनी वराह मिहिर नावाचा एक ग्रंथ केलेला आहे, जो प्रामुख्याने वास्तुशास्त्रावरती आधारित आहे. त्या ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की चतुशालम चतुर्द्वारम सर्वतो भद्रसंज्ञितं पश्चिमद्वाररहितं नद्यावर्ताव्ययन्तु तत्. म्हणजे वाल्मिकींनी फक्त त्या घरांचा उल्लेख, त्या नावांचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी त्याचा विस्तार केलेला आहे की नेमकं ते नाव त्या घराला काय आहे. चतुशालम चतुर्द्वारम सर्वतो भद्रसंज्ञितं म्हणजे ज्या घराला चारही दिशेला दारं आहेत त्या घराला सर्वतोभद्र हे त्या घराचं नाव आहे. पश्चिमद्वाररहितं नद्यावर्ताव्ययन्तु तत्. ज्या घराला पश्चिमेला दार नाही, पूर्व दक्षिण आणि उत्तर या तीन दिशेला दार आहे त्या घराला नद्यावर्त अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. ज्या घराला दक्षिणेला दरवाजा नाही, बाकी सगळ्या दिशेंना दरवाजा आहे, दक्षिणद्वाररहितं वर्धमानं धनप्रदम, त्या घराला वर्धमान असं नाव आहे. त्या घराला वर्धमान म्हणावं. आणि हे घर आपल्याला धनधान्य देणारं सांगितलेलं आहे. आणि प्राग्द्वाररहितं स्वस्तिकाख्यं पुत्रधनप्रदम, ज्या घराला पूर्वेला दरवाजा नाही, फक्त दक्षिणेला आहे, पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे, त्या घराला स्वस्तिक घर म्हणलं जातं. म्हणजे त्या घराचं स्वस्तिक असं नाव असतं की जे घर पुत्र पौत्र देणारं सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात कोणत्या दिशेला जर दरवाजा असेल तर ते आपल्या घर कशा पद्धतीने आपल्याला सुखदायी होऊ शकतं याचं वर्णन आपल्याला
ह्याच्यातून ध्यानात घेता येऊ शकते. हे सगळं आपल्याला ह्याच्यातून शिकता येऊ शकतं. असे अनेक, ते सर्वतोभद्र असेल, नद्यावर्त असेल, वर्धमान असेल किंवा स्वस्तिक असेल, असे अनेक निरनिराळी त्या त्या जातीची ती अनेक घरं पाहत पाहत मारुतीराय सीतेचा शोध घेत घेत पुढं चाललेले आहेत. आणि त्या अनेक घरांमध्ये अनेक स्त्रियांना मारुतीरायांनी पाहिलं. आणि बघा, सीतेचं संशोधन करत असताना, सीतेला शोधत असताना अनेक घरांमध्ये निरनिराळी परिस्थिती ही मारुतीरायांच्या दृष्टीला आली. ती परिस्थिती निरनिराळे विकार निर्माण करणारी होती, परंतु ह्यामुळे त्यांचं मन अजिबात विचलित झालं नाही, म्हणूनच ते जितेंद्रिय आहेत. कोणत्याही परिस्थितीचा प्रभाव हा मारुतीरायांवरती तिथे झाला नाही. ज्या स्त्रियांना मारुतीराय पाहत होते त्या स्त्रिया आपल्या पतीच्यासह शयन करत होत्या. आपल्या पतीच्यासह, राक्षसांच्यासह त्या मद्यपान करून होत्या. मद्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. सीता मध्वादि मधुरो द्राक्षादाडिमयो रसः विरलश्चेत कृतो रागः सांद्रश्चेत खंडव स्मृतः. दारूचे प्रकार सांगितलेले आहेत. यामध्ये साखरेपासून जी निर्माण होते त्याला शर्करासव म्हणलेले आहे. मधापासून जी निर्माण होते त्याला मदिरा म्हणलेलं आहे. म्हणजे झाडाच्या ठिकाणी जो मध असतो की ज्याचं शोषण मकरंद त्या मकरंदाचं शोषण तो भुंगा करत असतो, त्या म्हणजे फुलांपासून, फुलाच्या मधापासून निर्माण होणारी जी मदिरा, मधमाशीच्या मधापासून निर्माण होणारी जी मदिरा, जी गोष्ट त्याला मदिरा म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर फुलांपासून निर्माण होणारी जी, त्याला पुष्पासव म्हणलेलं आहे. धान्यापासून जी निर्माण होते त्यालाही पुष्पासव आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. आणि जी द्राक्षापासून निर्माण होते त्याला सुरा म्हणलेलं आहे. अशी प्रकार तिथं सांगितलेले आहे. सीता मध्वादि मधुरो द्राक्षादाडिमयो रसः विरलश्चेत कृतो रागः सांद्रश्चेत खंडव स्मृतः. तेव्हा अशी निरनिराळी मद्य पिऊन असणाऱ्या राक्षसांना, राक्षसिणींना, या सगळ्यांना मारुतीरायांनी पाहिलं. अगदी सगळ्या लंकेमध्ये, सगळ्या महालांमध्ये, एकनेक महालामध्ये मारुतीराय गेले. तिथे सीतेला पाहिलं. रामाने सीतेचं जशा प्रकारचं वर्णन केलेलं होतं तशा वर्णनाची स्त्री मारुतीरायांना काही तिथे दिसली नाही. आणि म्हणून पहिल्यांदा मारुतीरायांच्या मनामध्ये असा विचार आला की बहुतांशी आता काही सीता जिवंत नाही, तेव्हा आता आणखीन शोधून काही उपयोग नाही, आता आपण वापस जावं. म्हणजे बघा, नैराश्य भावना सुद्धा मारुतीरायांच्या ठिकाणी आली. परंतु नंतर त्यांनी विचार केला की ही नैराश्य भावना मनुष्याला अयशस्वी करणारी आहे. आणि म्हणून त्यांनी ते नैराश्य टाकलं. आणि म्हणून बघा, जी कथा आपण आता सांगत आहोत ती कथा सुंदरकांडाची आहे. आपण यापूर्वी सांगितलं की रामायण अनेक कांडांमध्ये विभागलेलं आहे. पहिल्यांदा आहे बालकांड, मग आहे अयोध्याकांड, मग आहे किष्किंधाकांड, मग आहे अरण्यकांड, मग आहे सुंदरकांड. परंतु ह्या सगळ्या कांडांमध्ये रमणीय कांड
जर कोणतं असेल तर ते केवळ सुंदरकांड आहे. कारण ह्या सुंदरकांडामध्ये मारुतीरायांची बुद्धिमत्ता, त्यांचा पराक्रम, त्यांचं वाक्चातुर्य, त्यांची दक्षता किंवा त्यांचा हजर जबाबीपणा, सगळी मारुतीरायांची गुणवत्ता आपल्याला लक्षात येते. म्हणून जर नैराश्य आलं असेल, अपयश येत असेल, एखाद्या कार्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, एखादं कार्य करण्याकरता विशेष बल जर मिळवायचं असेल, वाईट काळ जर आला असेल, तर त्या वाईट काळातून बाहेर पडण्याकरता सुंदरकांडाची उपासना करावी असं सांगितलं. याची निरनिराळी पद्धती सांगितली. 68 सर्गांचं हे सुंदरकांड आहे. आणि या सुंदरकांडाची एक अतिशय उत्कृष्ट पारायण पद्धती आहे. सप्तसर्गीय पारायण म्हणतात त्याला. म्हणजे दररोज 7 सर्ग वाचायचे. म्हणजे आता 68 सर्ग आहेत. म्हणजे समजा 7 नवे 63, जेव्हा आपले 9 दिवस होतील तेव्हा 9व्या दिवशी 63 सर्गांपर्यंत आपण येतो. मग 10व्या दिवशी शिल्लक राहिलेले 5 आणि परत सुरुवातीचे 2 असे घेऊन असं सप्तसर्गीय म्हणजे ह्याचे 7 पारायण करायचे. आणि जेव्हा आपलं 7वं पारायण पूर्ण होतं तेव्हा बरोबर 68व्या सर्गाला त्याची समाप्ती होते. आणि अशी म्हणजे हे सप्तसर्गीय पारायण आहे. सप्तसर्गीय म्हणजे 7 सर्गाचे 7 पारायण. आणि याचे जेव्हा 49 असे आपण पारायण करतो तेव्हा ते महासप्तसर्गीय पारायण होतं. जे आपल्याला यशस्वी करणारं, वाक्चातुर्य देणारं, बुद्धिमत्ता देणारं, अपयशापासून आपल्याला दूर करणारं आणि विशेष बळ देणारं, नैराश्य घालवणारं असं हे सुंदरकांड सांगितलेलं आहे. मारुतीरायांनी फक्त सीतेचा शोध घेतलेला नाही. मारुतीरायांची विशेषता काय आहे? रामाने फक्त सीतेचा शोध घ्यायला सांगितलं, परंतु त्यांनी फक्त तेवढंच केलं का? ते सांगकाम्या नव्हते. सीतेचा शोध करत असताना ती लंका कुठे आहे, त्या लंकेला दरवाजे किती, त्या लंकेमध्ये बघा अगदी आणखीन थोडं पुढं होऊन सांगायचं म्हणलं, बाजार कुठे आहे, सराफा कुठे आहे, त्या लंकेमध्ये डॉक्टर लाईन कुठं आहे. बघा तुम्ही मला सांगा, जर डॉक्टर लाईन कुठं आहे हे जर माहिती नसतं तर बरोबर त्या सुषेणाला योग्य वेळी त्यांना आणता आलं असतं का? रावणाचं सैन्य किती आहे, रावणाच्या सैन्याचं बळ किती आहे, लंकेमध्ये आपल्याला कुठून प्रवेश करता येऊ शकतो, लंकेमधले कोण लोक आपल्याकडे येऊ शकतात. आणि एवढं सगळं करून सीतेचा शोध घेऊन त्याहीपेक्षा पुढं जाऊन सांगायचं म्हणलं, सीतेचा अशा पद्धतीने सगळा सीतेचा शोध घेऊन रावणाशी युद्धही त्यांनी मुद्दामून केलं. युद्ध करताना रावणाच्या सैन्याचा 1/4 भाग नष्ट केला आणि 1/4 भाग नष्ट करून पुढे शत्रूच्या मनामध्ये अशी काही धडकी, सगळी लंका जाळून अशी काही धडकी निर्माण केली, शत्रूच्या मनामध्ये अशी काही धास्ती निर्माण केली की सगळे लंकेतले लोक म्हणू लागले, 1 वानर आला आमची अशी स्थिती झाली, 18 पद्म वानर आल्यावर काय होईल. म्हणजे युद्धाच्या पूर्वी शत्रूच्या मनामध्ये जो दरारा लागतो, जे 25% युद्ध इथंच जिंकलं, 50% युद्ध इथंच जिंकलं. ही मारुतीरायांचं हे वैशिष्ट्य आहे.
आणि म्हणून त्यांना बुद्धिमतां वरिष्ठम म्हणले. सीतेचा शोध घेत घेत मारुतीराय सगळ्या लंकेमध्ये फिरत होते आणि शेवटी त्या अशोकवनामध्ये ते आले. रावण अशोकवनामध्ये आलेला होता. तो सीतेला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. रावण सीतेच्या आजूबाजूला असलेल्या त्या सगळ्या राक्षसिणी रावणाकडे सीतेला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत होत्या. युक्ती प्रयुक्तीने कोणी समजावत होतं, कोणी घाबरवत होतं, कोणी तिला लोभ दाखवत होतं. कारण रावणाने तसं सगळ्यांना सांगितलेलं होतं, परंतु सीता कोणाच्याही शब्दाला बळी पडत नव्हती. रावणाने त्या सगळ्यांना सांगितलं म्हणे ह्या सीतेला मी 2 महिन्याचा आता अवधी देतो. 2 महिन्यामध्ये जर ती माझ्या हाताला लागली नाही तर तुम्ही हिला खुशाल मारून टाका. त्या सगळ्या राक्षसिणी परत एकदा त्या सगळ्या राक्षसिणी सीतेला घाबरवण्याचा परत एकदा प्रयत्न करत होत्या. आणि त्या सीतेच्या रक्षणाला ज्या अनेक स्त्रिया होत्या त्या स्त्रियांमध्ये त्रिजटा नावाची एक राक्षसीण होती, राक्षस स्त्री होती. सगळ्या जणी सीतेला त्रास देत आहेत हे तिने पाहिलं आणि त्या सगळ्यांना ताळ्यावरती आणण्याकरता ती त्या सगळ्यांना सांगू लागली. त्रिजटा म्हणते, बायांनो तुम्ही हिला त्रास देऊ नका, नाहीतर रावणाचा सर्वनाश होईल तो होईल, तुमचाही होईल. ती म्हणते मी काल काही स्वप्न पाहिले, त्या स्वप्नामध्ये मी काय काय पाहिलं ते रावणाकरता अशुभ आहे. काय पाहिलं? स्वप्नेचाद्य मया दृष्टा सीता शुक्लांबरावृता सागरेण परिक्षिप्तम श्वेत पर्वतमास्थिता रामेण संगता सीता भास्करेण प्रभायथा. मी स्वप्नामध्ये पाहिलं की पांढरं वस्त्र परिधान करून एका पर्वत शिखरावर सीता बसलेली आहे. ज्या पर्वत शिखराच्या पायथ्याशी अवाढव्य असा समुद्र आहे. सूर्याने त्या सीतेवरती जणू काही आपलं छत्र धरलेलं आहे असं मी स्वप्नामध्ये पाहिलं. स्वप्नामध्ये मी असं पाहिलं, ततस्तस्य नखस्याग्रे ह्याकाशस्तस्य दंतिनः भर्त्रा परिगृहीतस्य जानकी स्कंधमाश्रिता. त्या पर्वत शिखरावर आसनावरती बसलेली पांढरं वस्त्र परिधान केलेली ती सीता त्या आसनावरून उठली, रामाच्या खांद्यावरती बसली आणि रामाच्या खांद्यावरती बसून ती आकाशातले तारे ओढू लागली. हे मी स्वप्नामध्ये पाहिलं. सूर्यचंद्राला हात लावू लागली. हे याचं एक स्वप्नफल सांगितलंय. असं जर स्वप्न पडलं, आदित्यमंडलम वापी चंद्रमंडलमेव वा स्वप्ने गृह्णाति हस्ताभ्याम राज्यम संप्राप्नुयान महत्. जी स्त्री किंवा जो पुरुष स्वप्नामध्ये आपण आपल्या हाताने सूर्यचंद्राला स्पर्श करतो आहोत असं पाहतो, त्याला निष्कंटक राज्य प्राप्त होतं, हे याचं फळ सांगितलं. तेव्हा याच्यावरून मी ओळखलं की सीतेच्या जवळ रामाच्या जवळ जाण्याचा आता सीतेचा काळ आलेला आहे आणि रावणाच्या मृत्यूचा काळ आलेला आहे. मी स्वप्नामध्ये पाहिलं की पांडुरर्षभयुक्तेन अर्थेनाष्टयुजा स्वयं इहोपयातः काकुस्थ सीतया सह भार्या शुक्लमाल्याम्बरधरो लक्ष्मणेन सहागतः. 8 पांढऱ्या शुभ्र बैलांच्या गाडीवरती बसून राम लक्ष्मण आलेले मी स्वप्नामध्ये पाहिले. मी स्वप्नामध्ये पाहिलं की
कृष्यमाण रावणश्च मया दृष्टो मुंडस्तैल समुक्षितः रक्तवासा पिबन्मन्तः करवीरकृतस्रजः विमानात पुष्पकादद्य रावणः पतितः क्षितो. मी स्वप्नामध्ये पाहिलं की आपल्या सगळ्या शरीराला तेल लावून रावण तेल पितो आहे, हे मी स्वप्नामध्ये पाहिलं. त्याने लाल वस्त्र परिधान केलेलं आहे, त्याच्या गळ्यामध्ये रक्तपुष्पाची माळ आहे. म्हणे असं दृश्य ज्याला म्हणजे ज्याचं असं दृश्य स्वप्नामध्ये दिसतं त्याचा मृत्यूकाळ जवळ आलेल्याचं ते लक्षण मानलेलं आहे. कृष्यमाण स्त्रिया मुंडो दृष्ण कृष्णांबर. पुन्हा मी आणखीन पाहिलं की काही काळं वस्त्र परिधान केलेल्या स्त्रिया रावणाला बळजबरीने, रावणाला, कुंभकर्णाला, इंद्रजिताला बळजबरीने एका सरोवरामध्ये ओढत आहेत. ज्या स्त्रिया त्या ह्या सगळ्यांना ओढतायत त्या सगळ्या चिखलाने माखलेल्या आहेत, असं मी स्वप्नामध्ये पाहिलं. पुनरेव मया दृष्टो रावणो राक्षसेश्वरः पतितो वाक्षिरा भूमो गर्दबाद भयमोहिता. मी पाहिलं की पुष्पक विमानामध्ये बसलेला तो रावण एकाएकी जमिनीवरती पडलेला आहे. ज्या रथावरती तो स्वार झालाय आणि कुठे चाललेला आहे त्या रथाचे घोडे एकाएकी जमिनीवरती पडले, बसले, असं मी स्वप्नामध्ये पाहिलं. आणि ह्याच्यातून रावणाचा मृत्यूकाळ जवळ आलेल्याचं लक्षण माझ्या लक्षात आलं. प्रस्थितो दक्षिणामाशां प्रविष्टो कर्दम मृदम कंठे बदवादशग्रीवं प्रमदा रक्तवासिनी काली कर्दम लिप्तांगी दिशम याम्यां प्रकर्षति एवं तत्र मया दृष्टः कुंभकर्णो महाबला. एक स्त्री रावणाच्या गळ्यामध्ये दोरी टाकून तिला ती स्त्री रावणाला, कुंभकर्णाला, त्याचप्रमाणे इंद्रजिताला ओढत ओढत दक्षिण दिशेला चाललेली आहे, हे मी पाहिलं. तेव्हा ह्या सगळ्या स्वप्नांवरून रावणाचा मृत्यूकाळ जवळ आलेल्याचं माझ्या लक्षात आलेलं आहे. फक्त एकच तत्र मया दृष्टा, एकच गोष्ट राक्षसांपैकी, राक्षसांच्या दृष्टीने चांगलं काय, तर एकच गोष्ट चांगली मी पाहिली की शुक्लमाल्याम्बरधरः शुक्लगंधानुलेपना. अगदी पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करून पांढरं शुभ्र गंध आपल्या कपाळाला लावून शंख दुंदुभी यांच्या नादामध्ये बिभीषणाचा राज्याभिषेक होतो आहे, असं मी स्वप्नात पाहिलं. असे अनेक त्या त्रिजटेने आपल्या स्वप्नांचा उल्लेख तिथे केलेला आहे, त्या स्वप्नफलांचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे रावणाच्या, राक्षसांच्या संहाराचं हे सूचक आहे, रामाच्या यशाचं हे सूचक आहे. तुम्ही जर जास्त त्रास दिला तर रावणाचा नाश होईल तो होईल, तुम्ही सुद्धा मारले जाल, नष्ट व्हाल. त्यामुळे सीतेला त्रास देऊ नका असं ती त्रिजटा त्या सगळ्यांना सांगत होती. या सगळ्यांच्या वागण्यामुळे माता सीता अतिशय व्यथित झालेली होती, दुःखी कष्टी झालेली होती. आणि शेवटी तिने असा विचार केला की आता एवढा काळ लोटला, रामचंद्र आले नाही, तर आता आपण जगून काही उपयोग नाही. आणि म्हणून आपल्या लांब सडक अशा केसाच्याच आधारे, त्या केसाचाच फास घेऊन आता आपण स्वतःला मारून टाकावं, असा विचार त्या सीतेने केला. ते केस आपल्या गळ्याभोवती गुंडाळायला तिने सुरुवातही केली. हे अंगठ्या एवढं रूप घेऊन हे सगळं मारुतीराय झाडावरून पाहत होते. आणि मारुतीरायांनी सीतेची ही क्रिया पाहिली, त्यांच्या लक्षात आलं की काय होईल. आणि म्हणून ती गोष्ट होऊ नये, सीतेला कोणता त्या योगाने ह्या कृतीमुळे सीतेला कोणता अपाय होऊ नये,
असा विचार करून मारुतीरायांनी झाडावरूनच रामायण गायला सुरुवात केली. सगळं रामायण आत्तापर्यंत काय काय घडलं, अगदी सीतेला जे माहिती आहे, म्हणजे सीतापहार रावणाने सीतेला नेसतोपर्यंत, त्याच्यानंतर सुद्धा काय रामायण घडलं हे सगळं झाडावरून मारुतीरायांनी सांगायला सुरुवात केली. आणि ते ऐकल्याबरोबर आता परत एकदा सीता जी आहे ही थोडी हर्षित झाली, आनंदित झाली की कोण रामायण गाताय, रामचरित्र ह्याचा ती विचार करते आहे, सगळीकडे पाहते आहे, आजूबाजूला वर खाली, परंतु कुठेही तिला कोणीच दिसत नव्हतं. तिला वाटलं की मी अहोरात्र रामाचाच विचार करत असल्यामुळे मला तसा भास तर होत नाही की मला स्वप्न पडलं. स्वप्नमयायम विकृतेद्य दृष्टः शाखा मृगशास्त्र गणैर निषिद्ध. हे सगळं रामायण बोलून अंगठ्या एवढ्या रूपामध्ये मारुतीराय अगदी समोर सुद्धा आले. सीता म्हणते ही रावणाची माया आहे की मला भास होतोय, सारखा रामाचाच विचार केल्यामुळे मला काही तसं जाणवतं आहे काय, की मला स्वप्न पडलंय. बरं, मला स्वप्न पडलं असेल तर बघा एक गोष्ट आणखी नाही ज्याचा उल्लेख सीताही तिथे करते. मी हे जर माझं स्वप्न असेल आणि स्वप्नामध्ये जर मला कोणी वानर दिसत असेल तर हे चांगलं नाही. स्वप्नामध्ये माकड दिसणं चांगलं नसतं. सीता म्हणते की स्वप्नोमयायम विकृतेद्य दृष्टः शाखा मृगशास्त्र गणैर निषिद्ध. स्वप्नामध्ये एखादं माकड दिसणं हे चांगलं नसतं, तो अपशकुन मानला जातो. म्हणजे स्वप्न मी जर झोपले असेल, स्वप्नामध्ये जर मला माकड दिसत असेल तर ह्यामुळे रामावर लक्ष्मणावर कोणतं संकट येऊ नये. देवी देवतेला ती प्रार्थना करते, म्हणे राम अवध्य असोत, लक्ष्मण सुरक्षित असोत. स्वस्त्यस्तु रामाय सलक्ष्मणाय तथा पितुर्मे जनकस्य राज्ञा. म्हणे राम सुरक्षित असोत, लक्ष्मण सुरक्षित असोत, माझा पिताही सुरक्षित असो, कोणालाही काही होऊ नये. कारण स्वप्नामध्ये माकड दिसणं चांगलं असत नाही. प्रति म्हणते हे स्वप्नही असणार नाही, कारण स्वप्न पडायला झोप लागावी लागते, परंतु रामाच्या विरहामुळे मला झोपही लागत नाही, त्यामुळे हे स्वप्नही असणार नाही. असा हा सगळा विचार ती सीता करत होते. आणि मारुतीराय आश्चर्यचकित झालेल्या त्या सीतेला आपला मारुतीरायांनी सगळा परिचय दिला की मी वायुदेवतेचा मी पुत्र आहे, मी अंजनीचा मुलगा आहे, केसरीचा मी मुलगा आहे, आणि समुद्र उल्लंघून रामाज्ञेने तुमचा शोध घेण्याकरता म्हणून मी आलेला आहे. कशी रामाची सुग्रीवाची मैत्री झाली, काय झालं सगळं सांगितलं. ते म्हणते मला विश्वास बसत नाही, अंगठ्या एवढा तू एवढा अथांग समुद्र उल्लंघून कसा आलास. म्हणे आई मला मी कितीही मोठा होऊ शकतो आणि कितीही सूक्ष्म होऊ शकतो. परंतु सीतेला काही विश्वास बसत नव्हता, म्हणून मारुतीरायांनी रामाने दिलेली ती मुद्रिका जी आहे ती सीतेला दाखवली. ती मुद्रिका पाहिल्यानंतर, आणि अन्यत्र असा एक उल्लेख आहे की एक गुप्त गोष्ट होती अध्यात्म रामायणामध्ये ज्याचा उल्लेख आहे की जी गुप्त गोष्ट फक्त रामात आणि सीतेत होती. रामाने सीतेला माझ्याकडून तू आलेला आहेस हा विश्वास व्हावा ह्याकरता मारुतीला ती गुप्त गोष्ट सांगितलेली होती. म्हणजे आई एकदा वनवासामध्ये तुम्ही असताना रामराय तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेले होते. त्याचवेळी तुमच्या सौंदर्याने मुग्ध होऊन इंद्राचा मुलगा जयंत तो तिथे कावळ्याच्या रूपामध्ये आला आणि जयंताने तुमच्या मांडीला आपल्या चोचीने टोचे द्यायला सुरुवात केली. परंतु रामराय तुमच्या मांडीवरती झोपलेले असल्या कारणाने तुम्ही मांडी हलवली नाही. परंतु पुढे रक्त येऊ लागलं, रामरायाला जाग आली आणि हे कृत्य जयंताचं ओळखून तिथे पडलेल्या दर्भाच्या काडीवरती ब्रह्मास्त्राची योजना करून
कावळ्याच्या रूपामध्ये असलेल्या इंद्रपुत्र जयंताच्या वरती रामाने ते अस्त्र सोडलं. त्या ब्रह्मास्त्रापासून आपल्याला वाचवण्याकरता तो सगळ्या त्रैलोक्यात फिरला. शेवटी रामाला आपला एक डोळा देऊन रामापासून आपले प्राण त्याला वाचवावे लागले. म्हणून कावळ्याला एकच डोळा असतो. एकाक्ष तेव्हापासून काक झाला. पण ही जी घटना आहे, ही घटना फक्त रामाला आणि तुम्हालाच माहिती आहे, लक्ष्मणाला सुद्धा माहीत नाही. तेव्हा त्या घटनेचा उल्लेख केल्यामुळे सीतेला विश्वास बसला आणि मग सीता अतिशय आनंदित झाली. सीता म्हणते की लवकरात लवकर तुम्ही रामरायापर्यंत माझी ही सगळी परिस्थिती सांगा आणि म्हणून माझ्यावरती कृपाळू होऊन माझा उद्धार करण्याकरता रामराय लवकरात लवकर येतील. सीतेची रामाकडे जायची ती ओढ पाहून मारुतीराय म्हणतात की आई, तुम्ही जर म्हणत असाल तर मी तुम्हाला आत्ता माझ्या पाठीवरती घेऊनच जातो. सीता म्हणते की ते योग्य नाही. म्हणे मी तुम्हाला मुलासारखं आहे. म्हणे आपलं नातं आई मुलाचं जरी असलं तरी सुद्धा अशा पद्धतीने जर मी तुमच्यासोबत जर रामाच्या जवळ आले तर रावणासारख्या दुष्ट राक्षसांचा वध मग कोणत्या उपायाने होईल, कोणत्या निमित्ताने होईल? सगळ्या राक्षसांच्या वधाचं मी निमित्त आहे. आणि म्हणून हे निमित्त हे राक्षसांच्या संहाराचं कार्य होण्याकरता माझं इथं असणं जरुरीचं आहे. पहिली गोष्ट माझं जरुरीचं आहे. आणि जर तुम्ही मला नेलं तर रामाच्या पराक्रमाला त्यामुळे काळीमा लागण्याची शक्यता आहे. तेव्हा पत्नीचं भरण पोषण रक्षण हे पतीकडूनच झालं पाहिजे, तर तो भर्ता होतो आणि ती भार्या होते. तेव्हा माझं भार्यात्व सिद्ध होण्याकरता, रामाचं भर्तृत्व सिद्ध होण्याकरता अशाच पद्धतीने हे सगळं झालं पाहिजे. तेव्हा मारुतीरायांनी त्या सगळ्या गोष्टीला अनुमोदन दिलं. मग मारुतीरायांनी विचार केला की रावणाशी आपला संपर्क कसा जुळून येईल ह्याचं कार्य आपण केलं पाहिजे. आणि म्हणून सीतेच्या आज्ञेने त्या अशोकवनाचा विध्वंस केला. रावणाने त्या यज्ञाच्या त्या वनाच्या रक्षणाकरता आपलं सैन्य पाठवलं. त्या सगळ्या सैन्याचा नाश केला. अक्ष नावाच्या रावणपुत्राला मारुतीरायांनी त्या ठिकाणी मारलं. शेवटी इंद्रजिताने मारुतीरायांना बंदिवान केलं. वास्तविक पाहता शस्त्राची बाधा त्यांना होऊ शकत नव्हती, परंतु आपला आणि रावणाचा संपर्क झाला पाहिजे याच्याकरता त्यांनी स्वतःला त्या ब्रह्मास्त्रामध्ये बांधून घेतलं. मारुतीरायांना रावणाने आपल्या सभेमध्ये आणली, विचारणा केली की हे असं तू का केलंस, कोण आहेस तू, कशासाठी इथं आलायस. त्याने आपलं सगळं येण्याचं प्रयोजन सांगितलं. आणि मारुतीरायांनी अगदी प्रामाणिकपणाने रावणाला सल्ला दिला की तू एवढा विद्वान आहेस, ब्रह्मदेवाचा पणतू आहेस, उत्तम कुळामध्ये जन्माला आलेला आहेस, तुझ्यासारख्या वीर पुरुषाला विद्वान व्यक्तीला असं आचरण शोभत नाही. जर तुला तुझ्या वंशाचं रक्षण करायचं असेल, जर तुला तुझ्या कुळाचं जर नाव जर सर्वदूर सर्वत्र जर करायचं असेल, तुझी कीर्ती आणि ती सुद्धा सुकीर्ती जर तुला स्थापन करायची असेल तर प्रभू रामचंद्रांची शरणागती तू पत्कर. रावण मारुतीरायांना मारायला उद्युक्त झालेला होता, परंतु बिभीषणाने रावणाला सांगितलं म्हणे हे योग्य नाही, दूत हा नेहमी अवध्य असतो. तेव्हा मग शिक्षा काहीतरी द्यायला पाहिजे. म्हणून वानराला सगळ्यात प्रिय असते आपली शेपटी, म्हणून याच्या शेपटीला पेटवून द्या. त्याप्रमाणे मारुतीरायांची शेपटी पेटवण्यात आली, परंतु त्या योगाने सगळ्या लंकेचं दहन झालं. अग्नी जाळी तरी न जळे पै हनुमंत, हृदयी सीताकांत म्हणून याचं वर्णन एका संताने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सगळ्या
लंकेचा नाश करून मार्थिराय समुद्र उल्लंघून सीतेची परवानगी घेऊन समुद्र उल्लंघून परत एकदा सगळ्या वानरांना येऊन भेटले. घडलेली सगळी घडामोड अंगदाला सांगितली, जांबुवानाला सांगितली. सगळ्यांना अतिशय आनंद आला. सगळेजण वापस प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले. अभिजित मुहूर्तावरती प्रभू रामचंद्र लंकेवरती स्वारी करण्याकरता म्हणून निघाले. समुद्रावरती आले आणि तो अथांग समुद्र पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांना वाटत होतं की आता हा समुद्र उल्लंघून कसं जायचं, समुद्र उल्लंघून कसं जायचं, कसं आपल्याला समुद्र आपल्याला मार्ग देईल, उपाय सांगेल. याकरता 3 दिवस पर्यंत समुद्राची आराधना करत रामचंद्र बसलेले होते. परंतु समुद्राकडून कोणताही संदेश मिळत नव्हता. रामचंद्रांना राग आला. ते म्हणाले, माझ्या सौजन्याला हा माझी दुर्बलता समजतो. तेव्हा रामाचं बळ दाखवण्याची वेळ आलेली आहे. म्हणे मी माझ्या सामर्थ्याने आता या सगळ्या समुद्राला शोषून टाकतो. म्हणजे समुद्र नष्ट झाल्यावर म्हणजे पाणी संपल्यावर सहज सगळ्या वानरांना जाता येईल. आणि मग प्रभू रामचंद्र क्रुद्ध झाल्यावर, रुष्ट झाल्यावर मग समुद्र त्या ठिकाणी प्रकट झाला. समुद्राने सांगितलं की नलनील नावाचे जे 2 वानर आहेत म्हणजे हे विश्वकर्म्याचे पुत्र आहेत आणि त्यांच्याकडून समुद्रावरती तुम्ही सेतू बांधून घ्या. त्याप्रमाणे सेतू बंधनाला सुरुवात झाली. 5 दिवसामध्ये सेतू बंधनाचं कार्य या नलनीलांनी त्या ठिकाणी संपन्न केलं. रामेश्वरला भगवान शंकरांची लिंग रूपामध्ये संस्थापना करून भगवान शंकरांचा आशीर्वाद घेऊन प्रभू रामचंद्र आता लंकेवरती स्वारी करण्याकरता म्हणून उद्युक्त होते. आता जोपर्यंत समुद्रावरती सेतू बांधला जात नव्हता तोपर्यंत रावण जो आहे निश्चिंत होता. परंतु मग तो सेतू बांधल्या गेला मग मात्र तो सावध झाला. गुप्तहेरांच्या शुक आणि सारण नावाचे त्याचे गुप्तहेर होते. या गुप्तहेरांनी सगळ्या वानरांच्या बलाचं, पराक्रमाचं वगैरे वर्णन केलं. आता काय या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे सगळ्यांशी तो सल्ला मसलत करत होता. पण ह्याच्यामध्ये विनाशकाले विपरीत बुद्धी ह्या न्यायाने बहुतांशी सगळेजण युद्धालाच प्रवृत्त होते. बिभीषण सोडून आणि काही मोजके लोक सोडून. बिभीषणाने रावणाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. उलट बिभीषणाचा रावणाकडून अपमान झाला आणि जिथे आपला अपमान होतो तिथे राहणं योग्य नाही असं बिभीषणाला वाटलं आणि धर्माकरता आपल्या बांधवांचा सुद्धा त्याग केला पाहिजे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, देवजोडी तरी करावा धर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. भगवान परमात्मा जर आपल्याला जोडला जात असेल तर एखादी क्रिया, एखादं कृत्य जर विधिहीन असलं तरी सुद्धा ते कृत्य देव जर जोडवणारं असेल तर ते कृत्य केलं पाहिजे. बघा आपण कालही पाहिलं की एखाद्याला उष्ट देऊ नये असं शास्त्र सांगतं. कोणाला उष्ट देऊ नये, कोणाचं उष्ट खाऊ नये. हे उष्ट दुसऱ्याला देणं हा अधर्म आहे. परंतु तो अधर्म त्या शबरीने केला का? कारण तिने विचार केला की ह्या अधर्मातून माझ्या ह्या प्रेमामुळे जर राम जर माझ्या जवळ येत असेल तर हा अधर्म करायला काय हरकत. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. भले रावणापासून दूर झाल्यामुळे लोक मला कुलांगार म्हणतील, कुलघाती म्हणतील, कुलनाशक म्हणतील, परंतु ह्या सगळ्या तिरस्कारांना प्राप्त केल्यानंतर सुद्धा जर राम जर मला मिळत असेल तर हे सगळे तिरस्कार, ही सगळी निंदा, ही सगळी अहवेलना, हे सगळे अपमान मी स्वीकारायला मागं पुढं काहीही पाहणार नाही.
त्याप्रमाणे बिभीषण रामाकडे आला. रामानेही एकदम बिभीषणाला आपल्या जवळ घेतलं नाही, कारण किती जरी झाला तरी तो शत्रू होता. आणि म्हणून इकडे सुद्धा सल्ला मसलत झाली. आणि मग मारुतीरायांच्या सल्ल्याने आणि रामाने सांगितलं की शरणागताचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे आणि काही जरी झालं तरी मी बिभीषणाला जवळ करणार. रामाने बिभीषणाला जवळ केलं. नवे युद्धाच्या पूर्वीच त्याचा राज्याभिषेक केला लंकेवरती. रावणाला अंगदाच्या माध्यमाने समज देण्याकरता म्हणून निरोप पाठवला. दूत म्हणून अंगद गेला. अंगदाने शिष्टाई केली. एक प्रश्न तिथे निर्माण करण्यात आला. जांबवान म्हणतात, म्हणे देवा, अंगदाने शिष्टाई केली आणि ती शिष्टाई जर फलद्रूप झाली, जर रावण तुम्हाला शरण आला, रावणाने जर सीतेला तुम्हाला अर्पण केलं तर साहजिकच तुम्ही रावणाला मारणार नाही. परंतु बिभीषणाचा तुम्ही राज्याभिषेक केलेला आहे, त्याला लंकेचा राजा म्हणून तुम्ही नियुक्त केलेला आहे. मग रावणाला तुम्ही काय देणार जर तो तुम्हाला शरण आला तर? रामचंद्र म्हणतात की मी माझी अयोध्या त्याला देणार. परंतु शरणागताचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे आणि तो धर्म पाळल्याशिवाय मी राहणार नाही. शेवटी युद्ध अटळ झालं आणि घनघोर अशा युद्धाला प्रारंभ झाला. आपण पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव. राम रावणांचं युद्ध ते राम रावणांचंच युद्ध आहे. वानर सैन्याकडून त्या सगळ्या राक्षस सैन्याचा वध झाला. जे जे येत होते ते सगळे मृत्यू पावत होते. लक्ष्मणाने सुद्धा पराक्रम केला, सुग्रीवाने पराक्रम केला, अंगदाने पराक्रम केला, जांबुवानाने पराक्रम केला. रामाचा पराक्रम तर अमोघच आहे. त्या पराक्रमाला तर कोणतीच तुलना नव्हती. रावणाचे लाखो मुलं, 60 लक्ष पुत्र रावणाला होते असा उल्लेख. हे सगळे मारले गेले. लक्ष्मणाकडून इंद्रजित मारला गेला, कुंभकर्ण मारला गेला. कुंभकर्णाला जेव्हा आपण संकटात आहोत हे कळाल्यानंतर जागृत करण्यात आलं. त्याने सुद्धा कुंभकर्णाने रावणाची निंदा केली की तू एखाद्या सापाला आपल्या घरी आपल्या घरी आणून डोक्याला आणून बसवणं, म्हणजे असं तुझं हे सगळं कृत्य सीतेला आणणं. परंतु देशाकरता, राष्ट्राकरता आणि संकटग्रस्त अशा बांधवांकरता, बांधवांनी धावून गेलं पाहिजे याकरता केवळ कर्तव्य भावनेने मी युद्धाला जाईल, परंतु मी सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. कुंभकर्णाने सांगितलं. कुंभकर्णही मारला गेला आणि राम रावणांचं अंतिम युद्ध सुरू झालं. स्वर्गातून इंद्राचा रथ आलेला आहे. त्या रथाचा सारथी तो इंद्राचा सारथी हा प्रभू रामचंद्रांचा सारथी म्हणून आहे. अंतिम युद्ध रामाचं आणि रावणाचं चालू होतं. प्रभू रामचंद्रांनी आपल्या बाणाच्या योगाने त्याचं मस्तक धडापासून वेगळं करावं, परंतु त्या धडाला दुसरं मस्तक लागलं जावं. अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा रावण काही मारला जात नव्हता. बिभीषण सांगतो की ह्या रावणाच्या उदरामध्ये अमृत आहे, तुम्ही अग्नेय अस्त्राच्या योगाने त्या अमृताचं शोषण करा, म्हणजे ते अमृत शोषलं गेल्यानंतरच हा रावण मारला जाईल. त्याप्रमाणे म्हणजे बघा, बिभीषणाचं जाणं हे रावणाच्या नाशाला म्हणजे आध्यात्मिक पातळीवरती आणि व्यावहारिक पातळीवरती कारण ठरलेलं आपल्याला लक्षात येतं. आध्यात्मिक पातळीवरती मी ह्या करता म्हणतोय कारण शास्त्र सांगतं
अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानंतु विमानता त्रीणि तत्र भविष्यन्ति दुर्भिक्षम मरणम भयम. जिथे अपूजनीय व्यक्तीचा सन्मान होतो, पूजनीय व्यक्तीचा अपमान होतो, हे करणाऱ्या त्या व्यक्तीचा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा माणसाने नेहमी सन्माननीय, कारण सन्माननीय व्यक्तीचा अपमान हा सदोदित घातकच असतो. परमात्मा सगळे अपराध सहन करतो, परंतु भक्ताचा अपराध त्याला कधीच सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडो निंदा, सहात गोविंद नाही त्या ते रूपा घेऊन या धरी अवतार. भक्ता अभय कर खळा कष्ट, दुर्वासहा छळू आला अंबरशी, सुदर्शन त्यासी जाळीत फिरे. ही आध्यात्मिक पातळी आहे. आणि व्यावहारिक पातळीवरती शेवटी रावणाचा मृत्यू कसा होऊ शकतो हे बिभीषणानेच रामाला सांगितलं. आणि त्या अमृताचं शोषण करून मग आपल्या तीक्ष्ण बाणाच्या योगाने रावणाच्या हृदयाचा रामचंद्रांनी वेध घेतला आणि तो मर्मभेदी बाण हृदयावरती आदळल्याबरोबर, तो लागल्याबरोबर रावण हा जमिनीवरती पडला आणि यथावकाश मरणोन्मुख झाला. सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. रावणाच्या मृत्यूच्या पश्चात त्याच्या सर्व पत्न्यांनी विलाप केला. या सगळ्यांचं सांत्वन रामचंद्रांनी करण्याचा प्रयत्न केला. बिभीषणालाही अतिशय वाईट वाटलं, त्याचंही सांत्वन रामचंद्रांनी केलं. परत एकदा बिभीषणाचा राज्याभिषेक रामचंद्रांनी त्या ठिकाणी संपन्न केला. तत्पूर्वी बिभीषणाला आज्ञा केली की आता या सगळ्या परिजनांचं और्ध्वदेही क्रिया अंत्यसंस्कार तू कर. त्याप्रमाणे बिभीषणाने त्या सगळ्यांची अंत्यक्रिया केली, अंत्यसंस्कार केला. आणि आता सीतेला रामचंद्रांच्या स्वाधीन करण्याकरता म्हणून बिभीषण जो आहे आता सिद्ध होता. सगळे वानर सीतेच्या दर्शनाकरता अतिशय व्याकुळ होते. कधी एकदा सीता माता येते, जिच्या करता एवढं सगळं कार्य घडलेलं आहे, ही एवढी घटना घडलेली आहे, तिचं दर्शन घेण्याकरता सगळे वानर उत्सुक होते. भगवंताची इच्छा कशी प्रबल असते. सगळ्या देवता आल्या. रावणाच्या मृत्यूच्या पश्चात सगळ्यांनी रामचंद्रांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि सगळ्या देवतेंनी प्रार्थना केली रामाला की तुमची कोणती इच्छा आम्ही पूर्ण करू. आमच्याकरता एवढं कार्य तुम्ही केलेलं आहे, तुमच्या उपकारातून उतराई तर होऊ शकत नाही, परंतु कृतज्ञता व्यक्त करणं आमचं धर्म आहे आणि आम्ही काय करू तुमच्याकरता. रामचंद्र म्हणतात की माझ्याकरता ज्या वानरांनी आपले प्राण सोडलेले आहेत त्या वानरांना जिवंत करा. तिथे मृत्यू पावलेल्या वानरांच्या शरीरावर अमृताचं सिंचन झालं. बघा, त्या युद्धस्थळामध्ये वानरांचीही मृत शरीरं पडलेली होती, राक्षसांचीही मृत शरीरं पडलेली होती. अमृताचं सिंचन होताना, अमृताचा पाऊस पडत असताना तो पाऊस जसा वानरांवरती पडला तसा राक्षसांवरती पडला, परंतु जिवंत फक्त वानर झाले, राक्षस जिवंत झाले नाही. म्हणजे अमृताचा प्रभाव भगवंताच्या पुढे सुद्धा निष्प्रभ आहे, ही गोष्ट याच्यातून आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याप्रमाणे सगळे वानर जिवंत झाले. सीतेच्या दर्शनाकरता ते अति उत्सुक होते. सीतेला मंगल अशा प्रकारचं स्नान घालण्यात आलं. दागदागिन्याने ती मंडित झाली. उत्तम वस्त्र परिधान करून सीता माता आली आणि सीतेच्या दर्शनाने सगळे कृतार्थ झाले. सगळे रामाचा जय जयकार करू लागले, परंतु ह्या सगळ्या आनंदावरती विरजण पडलं. रामचंद्रांनी सीतेला सांगितलं की बाई ग, मी तुझं पाणीग्रहण केलेलं होतं, मी तुझं रक्षण करणार होतो,
तसं वचन मी तुला दिलेलं होतं आणि ते वचन पूर्ण करण्याकरता म्हणून इथपर्यंत मी आलो. रावणापासून तुला मुक्तही केलं, परंतु तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीला प्राप्त केल्यानंतर रावणासारखा दुष्ट व्यक्ती तुझ्यापासून दूर राहणं अशक्य आहे. आणि म्हणून तू आता शुद्ध नाहीस याचा माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी आता तुझा त्याग करणार आहे. तुला जायचं तिकडं जा, मी आता तुझा स्वीकार करू शकत नाही. आणि हे ऐकलं सगळे अतिशय व्यथित झाले, दुःखी कष्टी झाले. देवता तिथं प्रकट झाल्या. देवता म्हणतात की रामचंद्रा, सीतेच्या अपवित्रपणाचा तुम्ही विचारसुद्धा करू नका. आणि सीता आपलं पावित्र्य सिद्ध करेल त्याप्रमाणे अग्नीच्या माध्यमाने सीतेने आपलं पावित्र्य सिद्ध केलं आणि सगळे अतिशय आनंदित झाले. आता लवकरात लवकर अयोध्येला जायचं होतं, कारण भरताने सांगितलेलं आहे की वनवास संपल्यानंतर मी एक दिवस सुद्धा संध्याकाळपर्यंत सुद्धा म्हणजे संध्याकाळपर्यंत मी तुमची वाट बघेन. सूर्यास्तापर्यंत जर तुम्ही आला नाही तर मी माझ्या प्राणांचा त्याग करीन. त्यामुळे मारुतीरायांना म्हणतात की तुझा वेग विमानापेक्षा मोठा आहे, त्यामुळे तू आधी पुढं जा. आणि तू पुढे जाऊन मी येत असल्याची खबर तू भरताला दे. आणि ही खबर का दे, त्याचं एकतर तो माझ्या स्वागताला तयार होईल, सगळ्यांना तो ही आनंदाची वार्ता सांगेल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी येणार आहे हे कळाल्यानंतर त्याची चर्या कशी होते तू पहा. त्याला आनंद होतो की त्याला वाईट वाटतं. पण तेव्हा तो मला म्हणत होता की चला चला चला, परंतु 14 वर्ष राज्य भोगलंय ना त्यांनी. त्यामुळे ह्या संपत्तीचा परिणाम, या संपत्तीची राज्याची आसक्ती जर त्याच्या मनामध्ये निर्माण झाली असेल, मी येत आहे हे कळाल्यानंतर जर त्याला आनंद झाला नसेल तर त्याला जर वाईट वाटत असेल आपल्या येण्याचं, तर आपण तिथे जायचं नाही. आणि म्हणून हे जाणून घेण्याकरता म्हणून मारुतीरायांना रामचंद्रांनी त्या ठिकाणी पाठवले. भरताला ती मारुतीरायांकडून वार्ता कळाली आणि भरत सगळ्या अयोध्यावासी लोकांच्यासह, आपल्या सगळ्या परिवारासह, सगळ्या परिजनांच्यासह रामचंद्रांच्या स्वागताकरता म्हणून अति उत्सुक होता. तेव्हा प्रभू रामचंद्र पुष्पक विमानामध्ये आरूढ होऊन सीतेपर्यंत, म्हणजे कसे कसे रामचंद्र आले, वनवासामध्ये कुठे कुठे राहिले, कोणाकोणाला भेटले, ती सगळी स्थानं सीतेला दाखवत त्याच मार्गाने प्रभू रामचंद्र अयोध्येकडे रामचंद्रांचं आगमन होत आहे. तेव्हा रामचंद्र आता अयोध्येमध्ये कसं येतात, त्यांचं स्वागत कसं होतं, ही सगळी गोष्ट आपण ध्यानात घेऊत. जाता जाता राम रावण युद्धाच्या प्रसंगातली जी एक गोष्ट जी माझ्याकडून राहिली गेली, त्या गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटतो की रावणाने सोडलेल्या शक्तीच्या योगाने लक्ष्मण हा मूर्छित झाला. लक्ष्मणाला शक्ती लागली आणि सुषेण वैद्याने सांगितलं की उत्तरेला असलेली, हिमालयामध्ये असलेली ती संजीवनी वनस्पती ती जेव्हा आणली जाईल तेव्हाच लक्ष्मण जिवंत होऊ शकतो आणि ती सूर्योदयाच्या पूर्वी आणली पाहिजे. मारुतीराय गेले. ही संजीवनी वनस्पती मारुतीरायांनी 2दा आणल्याचा उल्लेख आहे. आणि ती वनस्पती नुसती आणली नाही, ते आपल्याला
कळणार नाही म्हणून ते पर्वतच घेऊन आले. ह्या ज्या सुषेण वैद्याकडून लक्ष्मणावरती उपचार होणार होता त्या वैद्याला आपल्या वैद्यकलेचा अभिमान झालेला होता. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आमच्याकडे लक्ष्मण शक्ती करण्याची एक परंपरा आहे. म्हणजे नाथ महाराजांनी जे भावार्थ रामायण केलेलं आहे त्या भावार्थ रामायणामधले 7 अध्याय आहेत, ज्याच्यामध्ये सूर्यास्ताला रावणाकडून लक्ष्मणाला ती शक्ती लागली जाते आणि सूर्योदयापर्यंत त्या 7 अध्यायांचं पठण केलं जातं. त्यामध्ये एक जण त्या 7 अध्यायांच्या त्या ओव्या एक वाचत असतो आणि एक जण त्या ओव्यांचं वर्णन करतो. रात्रभर असा तो सगळा कार्यक्रम होतो. सूर्योदयाला सुषेणाच्या योगाने लक्ष्मण म्हणजे त्या संजीवनी वनस्पतीच्या योगाने लक्ष्मण सावध होतात, असं ते सगळं नाथ महाराजांनी केलेलं वर्णन आहे. गंमत अशी की ती संजीवनी वनस्पती सुषेणाकडे आली. त्या संजीवनी वनस्पतीच्या मदतीने सुषेणाने लक्ष्मणावरती उपचार करायला सुरुवातही केली, परंतु लक्ष्मण काही सावध होत नव्हता. म्हणजे बघा, ती वनस्पती सुद्धा लक्ष्मणाच्या सावधपणा करता निष्प्रभ ठरत होती. आणि ह्या सुषेणाचा अभिमान, अहंकार, निरनिराळ्या वनस्पतींच्या विषयी असलेलं ज्ञान, याचा तो जो दर्प त्याला झालेला होता, मारुतीरायांना तो दर्प नष्ट करायचा होता. मारुतीरायांनी हे सगळं पाहिलं आणि म्हणतात की आता झालं तुझं, तुम्ही जिवंत करू, या संजीवनीने सुद्धा जिवंत करू शकला नाहीत म्हणे, आता मी सांगतो ते कार्य करा. काय कार्य करा? सरते शेवटी सांगितलंय. काय केलं म्हणे, आता एक काम करा, आता ह्या वनस्पतीचं जे औषध तुम्ही निर्माण केलंय या औषधामध्ये रामचंद्रांच्या पायाचं तीर्थ मिक्स करा आणि मगच तो लक्ष्मण सावध होऊ शकतो, त्याच्याशिवाय तो सावध होऊ शकत नाही. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा त्या सुषेणाने कार्य केलं तेव्हाच लक्ष्मण सावध झाला, असं वर्णन भावार्थ रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा ही गोष्ट ओघामध्ये याच्यातून प्रभू रामचंद्रांचा प्रभाव मला आपल्यासमोर व्यक्त करायचा होता, म्हणून थोडं परत एकदा मागं येऊन मी त्याचा उल्लेख केला. प्रभू रामचंद्रांच्या स्वागताकरता सगळी अयोध्या अतिशय उत्साहित होती. प्रभू रामचंद्रांचं ते पुष्पक विमान अयोध्येमध्ये येत होतं. तत्पूर्वी ती सगळी अयोध्या अलंकारित करण्यात आलेली होती, ती नटवण्यात आलेली होती. सगळ्या अयोध्यावासी लोकांनी आपल्या घरावरती गुढ्या उभारल्या होत्या, सगळ्यांनी आपल्या घरावरती घराला तोरणं लावलेली होती, सगळ्यांनी आपल्या घराच्या समोर रांगोळ्या घातलेल्या होत्या. नटून थटून अभ्यंग स्नान करून प्रभू रामचंद्र अभ्यंग स्नान करून नटून सिद्ध होऊन सगळेजण रामचंद्रांच्या स्वागताकरता म्हणून उपस्थित होते. भरत त्या पादुका आपल्या डोक्यावरती घेऊन तिथे आला. प्रभू रामचंद्र त्या विमानावरून खाली उतरले. भरत रामचंद्रांच्या समोर नतमस्तक झाला. त्याचप्रमाणे रामचंद्रांनीही सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. सगळ्या कनिष्ठांना रामचंद्रांनी आपले आशीर्वाद दिले आणि 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणून उत्तम सगळ्या देवतेंच्या उपस्थितीमध्ये वसिष्ठ वामदेवांच्या मार्गदर्शनाखाली अगदी उत्तम प्रकाराने रामाचा राज्याभिषेक त्या ठिकाणी सुरू होता. या राज्याभिषेकाकरता सगळे वानर आलेले होते. तो राक्षसांचा राजा बिभीषण तोही आलेला होता. राज्याभिषेकानंतर ज्यांनी ज्यांनी सीतेच्या प्राप्तीकरता आपल्याला सहाय्य केलं त्या सगळ्यांचा यथायोग्य असा सत्कार रामचंद्रांनी केला. रामाज्ञेने ते सगळेजण आपापल्या मूळ स्थानी त्या ठिकाणी गमन करते झाले. प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये मारुतीराय तर
नित्य निरंतर निमग्न होते, कारण ते रामदूतच होते. राज्यम दशसहस्राणि प्राप्य वर्षाणि राघव राघवः शताश्वमेधानाजन्हे सदस्यवान भूरी दक्षिणान. 10,000 वर्ष 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवरती राज्य केलं. अश्वमेधाधिक मोठमोठे यज्ञही रामचंद्रांनी त्या ठिकाणी संपन्न केले. प्रभू रामचंद्रांची अतिशय समृद्ध अशी राजवट या अयोध्येमध्ये त्या ठिकाणी चालू होती. प्रभू रामचंद्रांच्या राजवटीमध्ये आसन वर्ष सहस्राणि तथा पुत्र सहस्रिणः निरामया विशोकाश्च रामे राज्यम प्रशासती. प्रभू रामचंद्र राज्य करत असताना प्रत्येकाला 1000 वर्षाचं आयुष्य होतं. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जेवढी इच्छा असेल तेवढी संतती प्रत्येकाला व्हायची. सर्व मुदितमेवासीत सर्व धर्म परो भवेत. सगळे आनंदी होते, सगळे धार्मिक होते. प्रभू रामचंद्रांच्या मार्गाने, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने अनुगमन करणारे असे लोक होते. नित्यमूला नित्यफलाः तरव पुष्पिताः. दररोज झाडांना फळं फुलं यायची. नित्यमूला नित्यफलाः तरवस्तत्र पुष्पिताः. कामवर्षीच पर्जन्य. योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये असा पाऊस पडत होता. सगळे निरोगी होते. रामचंद्रांच्या राजवटीमध्ये रोगराई नव्हती, भांडण नव्हतं, कलह नव्हतं, कोणी चोर नव्हता, कोणी कृपण नव्हता, कोणी व्यसनी नव्हता, अग्नीची उपासना न करणारा कोणी नव्हता. आसन प्रजा धर्मपरा रामे शासती नानृताः. सर्वे लक्षण संपन्नाः सर्वे धर्मपरायणाः. राघवे यश दशवर्ष सहस्राणि दशवर्ष शतानि च भ्रातृभिः सहित श्रीमान रामो राज्यम अकारयत. आणि मी पहिल्यांदाही सांगितल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना हे जे राज्य मिळालं ते रामचंद्रांनी एकट्याने भोगलं नाही. आपल्या सगळ्या बांधवांना, भविष्यामध्ये आपल्या भावांच्या वंशाला ते राज्य प्राप्त होईल याच्याकरता योग्य अशी विभागणी करून त्या स्थळी त्या आपल्या भावाला नियुक्त करून प्रभू रामचंद्रांनी हे सगळं ऐश्वर भोगलेलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. महर्षी वाल्मिकी वर्णन करतात की यश शृणोती सदा लोके, किंवा लवकुश वर्णन करतात की यश शृणोती सदा लोके नरः पापात प्रमुच्यते. पुत्रकामश्च पुत्रान्वय धनकामो धनानि च लभते मनुजो लोके श्रुत्वा रामाभिषेचनम महीं विजयते राजा रिपुश्चाप्यधितिष्ठति. जो व्यक्ती ही रामकथा एकाग्रतेने श्रवण करतो त्याच्या सगळ्या कामनेंची पूर्तता होते. जो संतती ची कामना करणारा व्यक्ती संततिमान होतो. ज्याला संपत्ती पाहिजे, यश कीर्ती लाभ पाहिजे, सगळ्या गोष्टी मनाजोगे त्या श्रवण करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होतात. श्रवणेन सुरा सर्वे प्रियंते समशृण्वताम. सर्व देवता या त्याच्यावरती कृपाळू होतात. प्रामुख्याने चैत्र, त्याचप्रमाणे कार्तिक, मार्गशीर्ष, माघ या मासांमध्ये ही रामकथा, हे वाल्मिकी रामायण श्रवण करणं विशेष फलदायी सांगितलेलं आहे. तेव्हा रामायणमिदं कृष्णं शृण्वतः पठतः सदा प्रियते सरतं रामः स हि विष्णुः सनातनः. आदिदेवो महाबाहुः हरिर्नारायणः प्रभुः साक्षात रामो रघुश्रेष्ठः शेषो लक्ष्मण उच्यते. भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात भगवंताचं दिव्य स्वरूप होते. लक्ष्मण हा साक्षात शेषरूप होता. कुटुंबवृद्धिं धनधान्यवृद्धिं स्त्रियश्च मुख्याः सुखमुत्तमञ्च श्रुत्वा शुभं काव्यमिदं महार्थं प्राप्नोति सर्वां भुवि चार्थसिद्धिं. आयुष्यमारोग्यकरं यशस्यं सौभातुर्कं बुद्धिकरं शुभञ्च श्रोतव्यमेतन्नियमेन सद्भिः आख्यानभोजस्करमृद्धिकामैः. सर्व कामनेंची पूर्तता करणारं
कुटुंब वृद्धी करणारं, धनधान्याने संपन्न करणारं, धर्माला प्रवृत्त करणारं, अधर्मापासून निवृत्त करणारं, निष्पाप करणारं, निष्कलंक करणारं आणि विलक्षण पुण्यवंत करणारं असं हे रामकथानक आहे. अशी ही रामकथा आहे. अगाध अशी ही कथा आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी परविस्तरम. भगवंताच्या या चरित्राकरता 100 कोटी श्लोकसुद्धा कमी पडतील. भगवंताचं वर्णन करत असताना वेदाची मती जिथे कुंठित होते, सरस्वती जिथे दिग्मूढ होते, ऋषीमुनींचं जिथे काही चालत नाही, तिथे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने ही रामकथा काय सांगावी. या पवित्रतम अशा काळाच्या अनुषंगाने आणि विशेष म्हणजे आपण सर्व भाग्यवान आहोत की अयोध्येमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांची पुनःस्थापना झालेली आहे. तेव्हा ह्या सगळ्या उत्कर्ष काळाच्या अनुषंगाने आपल्याला ही कथा या पवित्रतम कालाच्या अनुषंगाने श्रवण करायला मिळाली. याबद्दल आपण सर्व भाग्यवान आहात. आणि मलासुद्धा या पवित्रतम अशा म्हणजे ऐतिहासिक या शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या पुण्यवती स्त्रीने जिथे शासन केलं अशा या पवित्र प्रांतामध्ये, या शहरामध्ये वेदांचं जिथे निरंतर महिमान व्यक्त केलं जातं असं अशा या पवित्रतम अशा वास्तूमध्ये जिथे वेदांचं संवर्धन झालं, जिथे वेदांचं महत्त्व लक्षात घेऊन गुणी अशा, ज्ञानी अशा, वेदज्ञ अशा वैदिकांचा सत्कार केला जातो. नित्य निरंतर ज्या वास्तूमध्ये पवित्रतम अशा कार्यांचं आयोजन केलं जातं अशा या वास्तूमध्ये ही रामकथा मला सादर करता आली. याबद्दल मी आयोजकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. या कथेकरता अगदी उत्तम अशी रेकॉर्डिंग व्यवस्था काकांनी केली. माझं मोठं काम त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांच्याविषयी मी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. उत्तरोत्तर भगवंताच्या सेवेमध्ये रममाण होण्याची प्रवृत्ती आपल्या सगळ्यांना प्राप्त होवो. भगवंताच्या चरित्राच्या श्रवणाची उत्कटता उत्तरोत्तर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होवं एवढीच मनीषा आणि भगवंताच्या कृपेने सर्वार्थाने आपलं ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण होवो एवढीच मनीषा भगवंताच्या चरणी सविनय सादर समर्पित करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ही प्रार्थना भगवतचरणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. जाता जाता फक्त एक गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्याची कल्पना असावी ह्याकरता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे. मी ज्यावेळेस अधिक महिन्यामध्ये श्रीमद भागवत कथेला आलो त्यावेळी मी एक कल्पना आपल्याला सगळ्यांना दिलेली होती की मे महिन्यामध्ये रामेश्वरला वाल्मिक रामायणाच्या कथेचं आयोजन आम्ही करणार होतो. परंतु तो जो काळ आहे तो तिथे राहण्याला युक्त नाही असं आम्हाला कळालं की तिथे खूप त्या काळामध्ये ऊन असतं, आपल्याला काही ते सहन होत नाही. याकरता रामेश्वरचं कॅन्सल करून पवित्रतम अशा 7 मोक्षपुऱ्यांपैकी असलेल्या हरिद्वार क्षेत्री हरिवंश कथेचं आयोजन आपण केलेलं आहे. आपण सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. आपल्यापैकी जे कोणी येऊ इच्छित असतील त्यांनी माझ्याशी संपर्क केला तरी काही हरकत नाही. 23 मे ते 31 मे म्हणजे 23 तारखेला आम्ही नांदेडवर सगळेजण निघणार आहोत. 24 तारखेला दिल्लीला पोहोचल्यानंतर तिथून ट्रॅव्हल्सने हरिद्वारमध्ये आपण जाऊ. 25 ते 29 या कालामध्ये हरिवंश कथा आपली त्या ठिकाणी आहे. हरिवंश कथा ही श्रीमद महाभारतातले जे शेवटचे 3 पर्व त्याला हरिवंश म्हणलं जातं. जसं भागवत हे 18,000 श्लोकांचं आहे तसंच ही हरिवंश कथासुद्धा 18,000 श्लोकांची आहे. भागवता एवढंच ते विस्तृत आहे आणि विशेष ते रोचक आहे. भागवतापेक्षाही अतिशय गोड
आपल्याला कृष्णचरित्र या हरिवंश पुराणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तेव्हा 25 ते 29 या कालावधीमध्ये ही कथा असेल. 30 आणि 31 असं 2 दिवस ऋषिकेश, शुकताल आदी दर्शन करून 31ला वापस, असं हे सगळं नियोजन आहे. आपल्यापैकी जर कोणी येऊ इच्छित असेल तर त्यांनी अवश्यमेव माझ्याशी संपर्क करावा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर कुटिहेंदुराची कंठी झळके मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न कजित फळा तुझ गौरी कमरा. कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बरा. रुंदुंतीन पुरे चरणी. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना. सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना. आश्रमाचा वाटपा हे सदना. निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. जय देव सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी. कर्गम भूमंडळ सिंधूळ जगनी. गडाळे ब्रह्मांड धाके त्रिभुवनी. सुरवर नरनीशाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय हनुमंता. तुमचे निप्रसादे झाले कृतांता. जय देव दुम दुमली पाताळ उठला प्रतिशब्द. थरथरला धरणी धर्मानीला खेद. कडाडिले पर्वत उड्डन उच्छेद. रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय हनुमंता. तुमचे निप्रसादे झाले कृतांता. जय देव श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. राम श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे हात करी धनुष्य बाण. कनकाचे हात करी धनुष्य बाण. मारुती हा पुढे उभा हात जोडून. मारुती हा पुढे उभा हात जोडून. राम श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न दोन्ही चौऱ्या ढाळीती. भरत शत्रुघ्न दोन्ही चौऱ्या ढाळीती. सिंहासनी आरूढले जानकीपती. सिंहासनी आरूढले जानकीपती. राम श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची.
लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची 14 वर्षे आहार निद्रा नाही तयासी 14 वर्षे आहार निद्रा नाही तयासी राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची अखंडित सेवा घडो रामचंद्राची रामचंद्राची राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रे रजसंस्कृतेन प्रदीप्तवासा ससंगतेन नीराजनन्ते जगदीश कुर्यात् घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंग अनन्य पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माताज पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि अद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वान्मुखी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी वन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय जोनी जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय।